तमाम शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार। सध्या पगाराचे पैसे हा प्रश्न ऐरणीवर आहे। त्यात टप्पावाढ हा देखील एक प्रश्न आहे। मी यापूर्वीच सांगितलं की टप्पावाढ देता येत नाही, मग पगाराच्या पैशाचं काय? मला शेकडो फोन येतात। कोणी सांगतो जास्तीचे पैसे मिळवून द्या। असे जास्तीचे पैसे मिळत नसतात। मी तुम्हाला जी माहिती देतो ती अतिशय वस्तुस्थितीला आधारित देतो, आकडेवारी सहित देतो। 511 ला 426 कोटी 99,28,000 इतकी तरतूद मार्च 24 मध्ये केली होती आणि आता पावसाळी अधिवेशनात नागपूरला 26 कोटी 1,74,000 इतकी तरतूद केली आणि आता जो अवितरित निधी आहे तो आहे 102 कोटी 14,60,000 रुपये। म्हणजे आपल्याकडे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या 4 महिन्याकरता 511 ला 102 कोटी 14,60,000 रुपये शिल्लक आहे। एवढ्यात फक्त आणि फक्त पगार होतो। 3261 ला तरतूद होती 270 कोटी 64,88,000 आणि आता तरतूद केली आहे 95 कोटी 53,12,000। 100% खर्च झाल्यामुळे आता शिल्लक आहे 95 कोटी 53,12,000। एवढ्या पैशात फक्त 4 महिन्याचे पगार भागतात। 3361 ला 686 कोटी 31,89,000 इतकी एकूण तरतूद होती। 102 कोटी 63,99,000 आत्ता केली आणि आपल्याकडे आता 205 कोटी 58,77,000 रुपये अवितरित शिल्लक आहे। यात फक्त 4 महिन्याचा पगार भागतो। शुक्रवारी संपूर्ण फाईल वित्त विभागाकडे 100% अनुदान सोडा आता अवितरित जी आहे ते अशा प्रकारची सबमिट केली। सोमवारी म्हणजे आज ती वित्त खात्यात पोहोचली। आज मी जातोय, उद्या ती वित्त खात्यातून काढतो आणि जेवढी मॅक्झिमम तरतूद सोडता येईल तेवढी उद्या किंवा परवा पगारासाठी सोडतो। तुर्तास एवढेच। तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, मी लढतोय। धन्यवाद।